नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, स्वच्छतेची जाणीव फार पूर्वीच संत गाडगेबाबांनी आपल्या कार्यातून आपल्याला करून दिलेली आहेच। आज पुन्हा एकदा या स्वच्छता अभियानाने जोर धरलेला आहे। आपण आपलं घर, आपला परिसर आणि आपला गाव जर स्वच्छ ठेवलं तर पर्यायाने आपला देश स्वच्छ होईल, नाही का? आणि रोगराईसारख्या अनेक समस्यांना आळा बसू शकेल। यंदाचं हे जे वर्ष आहे ते आपलं 17वं स्वातंत्र्याचं वर्ष आहे। आपण 17वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत आणि त्यामुळेच स्वच्छतेचा संकल्प करून खऱ्या अर्थाने आपला देश समृद्ध आणि संपन्न करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तेव्हा हाच संकल्प करून आजच्या भागाला आपण सुरुवात करूया। आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया। आजचा आपला विषय आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान। आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी भागाचे राज्य अभियान संचालक डॉक्टर उदय टेकाळे यांना। सर नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत महाबळेश्वर नगर परिषद आणि वाई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आशा राऊत मॅडम। मॅडम नमस्कार। नमस्ते। आपलंही सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। थँक्यू। जसं मी म्हटलं तसं की आपण आपलं घर आणि आपला परिसर जर स्वच्छ ठेवला तर पर्यायाने आपला गाव तर स्वच्छ होणारच आहे आणि खऱ्या अर्थाने आपला देश समृद्ध आणि संपन्न होणार आहे। कारण ह्याच स्वच्छतेचा संकल्प करून आपण आपल्या देशाला प्रगतीपथावर आणखीन पुढे नेऊ शकतो, नाही का? आणि याच संदर्भामध्ये पंतप्रधानांच्या योजना तर आहेच, स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ भारत अभियान सुद्धा आहे। तर हेच अभियान खऱ्या अर्थाने एक नागरिक म्हणून पुढे जाण्यासाठी आजची आपली ही चर्चा, कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी। आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल। आणि विषय कळलेला आहेच, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल। लगेचच करूया चर्चेला सुरुवात। पुन्हा एकदा दोघांचं सुद्धा मी या कार्यक्रमात स्वागत करते। स्वच्छ महाराष्ट्र अभियान याविषयी आजची आपली ही चर्चा आहे। तर अगदी सुरुवात करतानाच या अभियानाविषयी दोघांकडून सुद्धा जाणून घ्यायला आवडेल, काय सांगाल सर? केंद्र शासनाने 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन या कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवित आहोत आणि नागरी भागासाठी अतिशय महत्त्वाचा हा कार्यक्रम आहे। सर्व नगरपालिका, महानगरपालिका, नव्याने झालेल्या नगरपंचायती यामध्ये स्वच्छतेच्या संदर्भात आणि विशेषतः उघड्यावर जे शौचास जाणारे कुटुंब आहेत त्यांच्यासाठी शौचालय बांधण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम यामध्ये अंतर्भूत आहे। स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे पैलू अनेक आहेत, म्हणजे एक मुळात कचरा मुक्ती गाव करणं आणि दुसरं जे तुम्ही म्हटलात तसं की हागणदारी मुक्त गाव करणं, हे आपले 2 उद्देश आहेत असं आपण म्हणू शकतो। तर याविषयी मॅडम तुम्ही काय सांगाल? 2 ऑक्टोबर 2014ला जेव्हा स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली त्यावेळी त्याचे 2 कंपोनंट जे खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यामध्ये एक हागणदारी मुक्त शहर आणि दुसरा कंपोनंट त्याचा आहे तो म्हणजे घनकचरा व्यवस्थापन। घनकचरा व्यवस्थापन यामध्ये 12व्या वित्त आयोगांतर्गत किंवा 13व्या वित्त आयोगांतर्गत जे काही नगरपालिकेमध्ये काम करायचं आहे त्याच्याबद्दलचं सर्व जाणीव नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांना शासन निर्णयामार्फत शासनाने दिलेली होती। परंतु या अभियानाच्या अनुषंगाने या अभियानाच्या माध्यमातून याच्यामध्ये कचरा मुक्तीला आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी अधिक चांगल्या पद्धतीने कसं काम करावं याच्या गाईडलाईन्स मिळाल्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये ग्राम स्वच्छता अभियान किंवा संत गाडगेबाबा ग्रामीण स्वच्छता अभियान हे उपक्रम चालू होते, तसं शहरी भागामध्ये कोणताच उपक्रम चालू नव्हता। या स्वच्छ अभियानामुळे या ओपन डेफिकेशन फ्री सिटी या अभियानाला गती मिळाली, या उपक्रमाला गती मिळाली।
स्वच्छता अभियानाचे 2 पैलू आहेत हे तर तुम्ही सांगितलं की घनकचरा व्यवस्थापन आणि ओपन डेफिकेशन फ्री, अर्थातच हागणदारी मुक्त गाव होणं किंवा शहर निर्माण होणं. आणि आजचा मला वाटतं आपला हा जो विषय आहे तो त्या संदर्भात आपण जास्त तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तर शहरी भागात नेमकं ह्या अभियानाचं स्वरूप कसं आहे, त्यातही या पैलूविषयी ओपन डेफिकेशन फ्री अर्थातच हागणदारी मुक्त शहर निर्माण करणं किंवा गाव निर्माण करणं, तर याविषयी काय सांगाल सर? 2011 मध्ये भारताची जनगणना झाली आणि त्यामध्ये उघड्यावर शौचास जाणाऱ्या कुटुंबाची संख्या ही निश्चित झाली. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये उघड्यावर जाण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर आहे. बरं. आणि हे जर विचारात घेतलं तर साधारण 7 लाख कुटुंब हे उघड्यावर जाणारे आढळले. ह्या अभियानाचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या कुटुंबांना स्वतःची जागा आहे त्यांना वैयक्तिक शौचालय बांधणे, ज्या कुटुंबाकडं जागेची अडचण आहे तर त्यांना सामुदायिक स्वरूपात 500 मीटरच्या आत शौचालय बांधणे, आणि उर्वरित आपल्याला माहिती आहे की बऱ्याच शहरामध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन असते किंवा तरंगती लोकसंख्या आपण असं म्हणतो. सर्वसाधारणपणे अशी 5% लोकसंख्या गृहीत धरून त्यांच्यासाठी सार्वजनिक शौचालय बांधणीचा एक कार्यक्रम यामध्ये महत्वाचा आहे. मॅडम, आपण काय सांगाल याविषयी? वाईमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम करत असताना ओपन डेफिकेशन फ्री ही संकल्पना स्वच्छ भारत मिशनमुळे आली. पण त्याच्या पूर्वीच आम्ही नगरपालिकेमध्ये हागणदारी मुक्त शहर हे करण्यासाठी उपक्रम राबवायला सुरुवात केली होती. त्यामध्ये नगरपालिकेनं फेब्रुवारी 2014ला ठराव करून नगरपालिकेच्या माध्यमातून ज्यांना टॉयलेट्स नाही आहेत त्या लोकांसाठी 5,000 रुपये अनुदान आम्ही जाहीर केलं होतं. आणि ज्यावेळेला 2 ऑक्टोबर 2014ला स्वच्छ भारत मिशनची ज्यावेळेला घोषणा झाली त्यावेळेला आमच्या या अभियानाला त्याच्यामुळे पुष्टी मिळाली. 2011च्या जनगणनेनुसार वाई नगरपालिकेमध्ये वाई शहरामध्ये 135 कुटुंब अशी होती की जी उघड्यावरती टॉयलेटला जात होती. मग त्यावेळेला ज्यावेळेला हे अभियान राबवायचं आम्ही ठरवलं होतं त्यावेळेला अगोदर आम्ही सर्व्हे केलेला होता आणि या सर्व्हेमध्ये आम्ही डिजिटल टॅबच्या माध्यमातून सर्व्हे केलेला होता. म्हणजे महाराष्ट्रामध्ये वाई ही नगरपालिका टॅबच्या माध्यमातून सर्व्हे करणारी पहिली नगरपालिका होती. त्यामुळे लेटेस्ट आम्हाला की किती कुटुंबाकडे टॉयलेट्स आहेत आणि किती कुटुंबाकडे टॉयलेट्स नाही आहेत याचा अद्ययावत आकडा आपल्याला मिळालेला होता. तर त्यामध्ये ज्यांना टॉयलेट्स नाहीये त्याच्यासाठीच आपण मागणी करण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये केलेली होती. वर्तमानपत्रामध्ये त्यामध्ये जाहीर प्रकटन देखील दिलेलं होतं आणि ज्यांना टॉयलेट्स नाहीयेत त्यांनी या नगरपालिकेच्या अनुदानाचा आणि स्वच्छ भारत मिशनमधून जे अनुदान आपल्याला मिळणार आहे त्याचा लाभ घेण्यासाठी आम्ही जाहीर प्रकटन केलं होतं. त्यामुळे या सर्व अभियानातून आमचं जे काम चालू होतं ते अधिक आम्हाला चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी शासन स्तरावरून मार्गदर्शन देखील मिळालं आणि चांगल्या पद्धतीनं काम देखील करता आलं. अगदी अगदी. नेमकं ह्या अनुदानाचं स्वरूप काय आहे किंवा आता तुमचे प्रयत्न कसे चालू आहेत याविषयी जाणून घ्यायचं आहे. पण कार्यक्रमातला पहिला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. मंजुळा शेणोय आपल्याशी बोलतायत. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला खरं निदर्शनास आणून द्यायचं की गावं तर हागणदारी मुक्त होतातच आहेत, म्हणजे आपल्याला ते वेळोवेळी कळतंच. पण शहरं का होत नाही ह्याचा म्हणजे खूप वीट आलाय. कारण का माहितीये, तुम्ही जर कळवा ठाणे वगैरे तर मुंबईतच मोडतं, तर फास्ट ट्रेनच्या ह्याच्यातून त्या बोगद्यातून बाहेर आलं की नुसते सकाळच्या वेळेस सगळे त्या इथे बसलेले असतं, इतकं घाण वाटतं आणि आपलं शहर स्वच्छ व्हावं आपल्याला वाटतंय. पण हे का कोणाला माहिती नाहीये का काय, ह्याच्याबद्दल जरा सांगा ना. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. शहरी भागाविषयीच आपण बोलत होतो आणि त्यातही मुंबई शहराचा हा प्रश्न खरंच खूप गंभीर आहे असं पण म्हणू शकतो. आणि त्यांचा प्रश्न सुद्धा त्याच अनुषंगाने होता की ग्रामीण भागामध्ये बरेच प्रयत्न चाललेले आहेत आणि शहरी भागातही तुम्ही कार्य करत आहात, तर काय सांगाल सर? मॅडमने आता सांगितलं ते अगदी बरोबर आहे. ग्रामीण भाग आणि शहरी भागाची जर आपण तुलना केली तर शहरी भागाचे प्रश्न थोडे वेगळे आहेत आणि जागेची मोठी अडचण ह्या शौचालय बांधकामामध्ये येत आहे. ग्रामीण भाग जसा हागणदारी मुक्त झाला तसं टप्प्याटप्प्याने शहरी भागाकडे आता ही कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि महाराष्ट्र शासनाने 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत सर्व नागरी भाग हा हागणदारी मुक्त होईल अशा पद्धतीने संकल्प आणि त्याचं नियोजन केलेलं आहे.
मला सांगायला आज आनंद वाटतो की आपल्या महाराष्ट्रातले 70 शहरं हे हागणदारी मुक्त झालेली आहेत. वा. आणि त्याचबरोबर आपण संपूर्ण देशाचा जर विचार केला तर आज महाराष्ट्र राज्य 1,61,000 वैयक्तिक शौचालय बांधून भारतामध्ये अग्रेसर आहे, प्रथम क्रमांकावर आहे. बरं. त्यामुळं टप्प्याटप्प्याने हे सर्व शहरं हे हागणदारी मुक्त होणार आहेत. त्याचं नियोजनही प्रत्येक नागरी संस्था निहाय आता चालू आहे आणि लवकरच आपल्याला त्याचं यशही दिसून येईल असे मला आणि आशा आहे. प्रत्येकाने पुढे येऊन एक आपलं देशासाठी आपण कार्य करत आहोत अशी एक भावना मनात ठेवली तर मला वाटतं हे अभियान खऱ्या अर्थानं यशस्वी होईल, नाही का? आपण दूरध्वनीद्वारे संपर्क साधलेला आहे याच अभियानाविषयी जास्त माहिती देण्यासाठी प्रादेशिक नागरी पर्यावरण विषयक अभ्यास केंद्राच्या संचालक उत्कर्षा कवडी मॅडम यांच्याशी. मॅडम नमस्कार. मॅडम हॅलो. नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. धन्यवाद. काय सांगाल आपण या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाविषयी? स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे एक फक्त अभियान किंवा योजना नसून ही अक्षरशः एक सुवर्ण संधी सगळ्या शहरांना लाभली आहे आणि या संधीचं सोनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांनी करून घेण्याची सुरुवात केलेली आहे आणि शहर हागणदारी मुक्तीच्या आपल्या प्रवासाकडे वाटचाल त्यांनी सुरू केली आहे. आणि ह्यामध्ये महाराष्ट्र शासन स्तरावरून नक्कीच एक असं एनेबलिंग फ्रेमवर्क आपण ज्याला म्हणतो असं क्रिएट केलं गेलं आहे आणि विविध माध्यमातून शहरांमध्ये नगरपालिकांची महानगरपालिकांची क्षमता बांधणी केली जाते आणि या सगळ्या संधीचा किंवा या फ्रेमवर्कचा फायदा करून घेऊन महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक शहरांनी आपल्या शहरामध्ये म्हणजे अशी एक चळवळ सुरू केली आहे जेणेकरून प्रत्येक शहर हागणदारी मुक्तीचा प्रवास म्हणजे वाटचाल करत आहे. पण ह्याच्यामध्ये हा प्रवास असं म्हणलं तर थोडासा अवघडही आहे. फक्त टॉयलेट कन्स्ट्रक्शन हा त्यातला भाग नसून एक बिहेवियरल चेंज आपण ज्याला म्हणतो म्हणजे जे सॉफ्टवेअर इश्यूज आहेत हा सगळा ह्याचा फार मोठा भाग आहे आणि त्यामुळे त्याला थोडासा काही शहरांमध्ये वेळ लागण्याची शक्यता आहे, काही शहरांमध्ये ते सहज साध्य होण्याची शक्यता आहे. तर आम्ही विविध शहर स्तरावरून सुद्धा शहरांमध्ये सुद्धा काम करतोय आणि आमचे अनुभवही असे सांगतात की आता शासन स्तरावरून जेवढं एनेबलिंग मेकॅनिझम क्रिएट केलं गेलं आहे त्याला पुरेपूर प्रतिसाद प्रत्येक नगरपालिका किंवा महानगर परिषदा त्यांच्याकडून मिळतो आहे आणि ह्याच्यातून नक्कीच ते ध्येय साध्य होणार आहे. आज आता इथे आपल्या प्रोग्राममध्ये अतिशय महत्वाकांक्षी अशा मुख्याधिकारी महाबळेश्वरच्या मिसेस राऊत बसलेल्या आहेत. त्यांच्याही बरोबर आम्ही काम केलं आहे आणि अशा छोट्या शहरांमधून तर जास्तीत जास्त असं सिद्ध होतं आहे की लवकरात लवकर त्यांच्या प्रयत्नांनी आणि ओव्हरऑल एकतर लोकसहभागाने हे नक्कीच आपलं यश साध्य होऊ शकतं आणि महाराष्ट्र संपूर्ण नागरी महाराष्ट्र हा ऑक्टोबर आपल्या 2017 पर्यंत नक्कीच संपूर्ण हागणदारी मुक्त होऊ शकतो असं जे आपल्या शासनाचं ध्येय आहे ते नक्कीच होऊ शकतं. त्यासाठी माझ्या शुभेच्छा. धन्यवाद मॅडम, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. जसं मॅडमने सांगितलं तसं की खरंच एक छान उद्देश आहे आणि शासन स्तरावर एक चळवळीच्या स्वरूपात काम केलं जातंय पण ह्या सगळ्याबरोबर एक प्रत्येक लोकांचा सहभाग असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांनी खूप छान सांगितलं की बिहेवियर चेंजेस म्हणजे स्वतःची मानसिकता सुद्धा बदलली गेली पाहिजे या सगळ्या अभियानासाठी. काय सांगाल सर आपण? यामध्ये माहिती, शिक्षण आणि प्रसारण हा घटक अतिशय महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला असं निदर्शनास आलं की काही व्यक्तींकडे शौचालय आहे पण ते त्याचा वापर न करता ते बाहेर त्याचा वापर करतायत. तर त्या ठिकाणी प्रत्येक वेळी उघड्यावर शौचास गेल्यानंतर त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत आणि सार्वजनिक आरोग्याला त्यापासून धोका निर्माण होतो याची जाणीव आपण जर त्यांना केली तर हे प्रमाण निश्चितपणे कमी होऊ शकेल. बरोबर. आणि यामध्ये ह्या आयईसी घटकामार्फत प्रत्येक शहर पातळीवर आणि राज्यस्तरावर अतिशय चांगले कार्यक्रम हाती घेत आहेत. प्रत्येक पंधरवड्यासाठी एक संकल्पना ठरवून त्या संकल्पनेच्या द्वारे ही जनजागृती करण्याचंही काम चालू आहे. यामध्ये ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये आपण NCC आणि NSS ह्या विद्यार्थ्यांच्या संस्थामार्फत साहाय्याने ह्या स्वच्छतेचा संदेश त्यांच्या सहभागातून आपण घेणार आहोत. त्याचबरोबर नुसते नागरिक सहभाग घेऊन चालणार नाहीत तर
जे कर्मचारी आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे, तर त्यांनी सुद्धा आपल्या कामाव्यतिरिक्त काहीतरी श्रमदान करून यामध्ये सहभागी व्हावं आणि अशा प्रकारे एका वर्षासाठी साधारण 50 लाख मनुष्य तास अशा प्रकारचं एक उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे. आणि गेल्या आठवड्यापर्यंत साधारण 28 लाख मनुष्य दिन हे पूर्णही झालेले आहेत. प्रत्यक्ष कामामध्ये कर्मचाऱ्यांचा, नागरिकांचा सहभाग हे सुद्धा महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे उपक्रम राबवण्यास आम्हाला मदत होत आहे. बरोबर बरोबर. मॅडम, आपण काय सांगाल याविषयी? आता उत्कर्ष मॅडमने जे सांगितलं की हे अभियान हे केवळ अभियान नाहीये, तर ती एक लोक चळवळ आहे आणि ती एक व्यापक प्रमाणामध्ये चाललेली मोठी चळवळ आहे. त्यामध्ये लोकसहभाग हा तर खूपच महत्वाचा आहे, कारण लोकांच्या सहभागाशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाहीये. आणि मला तर मॅडम या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छिते की वाई शहरामध्ये काम करत असताना मला वाई शहरातील ज्या सगळ्या सामाजिक संस्था आहेत, सगळे पदाधिकारी जे आहेत, त्यांचा खूप मोलाचा सहभाग त्यामध्ये मिळाला. म्हणजे आवर्जून उल्लेख करावा असं अशा बऱ्याच त्याच्यामध्ये संस्था आहेत. त्या लोकांनी ज्या वेळेला गुड मॉर्निंग पथक आम्ही कर्मचाऱ्यांचे स्थापन केले होते, त्या गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून आम्ही जागृती करण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे 40 कर्मचारी सफाई कामगार आहेत, तर त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत ज्या ज्या भागामध्ये लोक उघड्यावरती शौचाला जातात, तर त्या भागामध्ये ती पथकं नेमून दिली होती. बरं. त्यावेळेला ह्या कर्मचाऱ्यांनी हे काम करत असताना केवळ कर्मचारीच ते काम करू शकतात असं नाही, तर त्यामध्ये त्या भागातील काही युवक देखील सहभागी झाले. त्यामुळे त्या भागामध्ये त्या जे ओपन होत होतं ते कंट्रोल करायला खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली. म्हणजे अशा प्रकारे स्थानिक लोकांचा जर सहभाग घेतला तर ते काम अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही करू शकलो. आणि दुसरा मुद्दा म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंगचा. तर कर्मचाऱ्यांचा सुद्धा कॅपॅसिटी बिल्डिंग होणं हे खूप महत्वाचं भाग होता. आणि ज्यावेळेला शासन निर्णय हा झाला त्यामध्ये कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी सुद्धा नक्की त्याच्यामध्ये काय करायचंय, कारण आपलेच कर्मचारी जर प्रशिक्षण त्यांना व्यवस्थित जर दिलं, त्यांना काय काम करायचं हे जर व्यवस्थित सांगितलं, तर खूप चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतात. याची प्रचिती मला वाई नगरपालिकेमध्ये काम करताना आली. त्यामध्ये आम्ही ज्यावेळेला गणपती उत्सव असतो त्यावेळेला लोकांचं प्रबोधन करण्यासाठी स्लाइड शो आयोजित केले होते. त्यानंतर पॅम्पलेट्स वाटले. त्यानंतर टॉयलेटला उघड्यावर गेल्यानंतर काय त्याचे दुष्परिणाम होतात याची माहिती त्यांना जाणीव करून दिली. आणि हे सगळं करत असताना की आता काहीतरी बदल होतोय, हे चांगलं काहीतरी येतं हे लोकांना समजलं. म्हणजे ज्यावेळेला पहाटे गणपती पुलावरून कृष्णा नदीच्या वाई शहरामध्ये कृष्णा नदी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते, शहराच्या बरोबर मध्यभागी वाहते आणि बऱ्याच प्रमाणामध्ये लोक त्या नदीपात्राचा उपयोग हा ओपन डेफिकेशनसाठी करत होती. म्हणजे ज्यावेळेला त्यांना शिट्ट्या कर्मचाऱ्यांना आम्ही दिलेल्या होत्या, जी पथकं ज्यावेळेला सकाळी कार्यरत होत होती त्यावेळेला सुद्धा लोकांना तो बदल जाणवला. आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यानंतर यांना याच्यामध्ये स्वच्छतेमध्ये काम करायचे असतील, सगळे लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले. म्हणजे बदल होतोय, फक्त तो बदल स्वीकारण्यासाठी तशी मानसिकता सुद्धा हवी आणि अर्थातच प्रत्येकाचा सहभाग हवाय आणि त्यासाठी परस्पर सामंजस्य हवंय. त्यामुळे मला वाटतं नक्कीच हे कार्य यशस्वी होऊ शकेल, नाही का? या संदर्भात आता राऊत मॅडमनी जसं सांगितलं, तर त्यामध्ये कुठलंही शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी पहिला जो टप्पा आहे तो त्या शहरातील असे जे काही क्रॉनिक स्पॉट्स आहेत, बरोबर, ज्याला आपण ओपन डेफिकेशनचे स्पॉट असे म्हणतो, तर ते निश्चित करणं आणि त्या ठिकाणी जे काही नागरिक जातात त्यांच्या समस्या काय आहेत त्या समजून घेणं. मग काही वेळेला जागेची समस्या असेल, काही वेळेला इतर काही कौटुंबिक समस्या असतील, काही वेळेला निदर्शनास असं आलं की सार्वजनिक शौचालय व्यवस्थित नसल्यामुळं काही नागरिक बाहेर जात आहेत. बरोबर. विशेषतः रात्रीच्या वेळेला महिलांच्या संदर्भात हा विषय बऱ्याच वेळेला येतो. सर, त्या मुद्द्याकडे यायचं आहेच, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया आणि मग पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येऊया. शोभा नेहते आपल्याशी बोलतात अंबरनाथहून. हॅलो, नमस्कार मॅडम. हा, माझा प्रश्न असा आहे हा, बोला. स्वच्छता म्हणजे काय मला नेमकं माहिती हवी आहे, कारण शहरातल्या नगरसेवकांना किंवा मोठ्या लोकांना स्वच्छता काय हे माहितीच नाही वाटतं. बरं. कारण स्वच्छता हे काय म्हणजे घराच्या बाहेर तरी नुसती घाण घाण घाणच, प्लॅटफॉर्म घाण, रस्ते घाण, सगळीकडे घाण म्हणजे घाणच. बरोबर. तर नेमकं स्वच्छता म्हणजे काय, तुम्ही काय सांगू शकाल? धन्यवाद मॅडम. काय सांगाल सर? आता ही सांगितली वस्तुस्थिती आहे आणि हेच ह्यामध्येच आपल्याला बदल करायचा आहे. प्रत्येक ठिकाणी आपण भारतीय म्हणून काय करतो तर आपलं स्वतःचं घर स्वच्छ ठेवतो आणि सार्वजनिक ठिकाण घाण करतो.
आपले बऱ्याच वेळेला हे उदाहरण दिलं जातं की आपण परदेशात गेल्यानंतर त्यांचे नियम अतिशय काटेकोरपणे पाळतो आणि मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर आपणच घाण करायला सुरुवात करतो. तर हा विषय वेगवेगळ्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून, मगाशी जसं सांगितलं तसं बिहेव्हिअरल चेंजेस जे आहेत त्या माध्यमातून करावं लागेल. आणि त्यासाठी ही सुरुवात आपल्याला कुठेतरी शालेय जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापासून जर केलं तर ते जे काही उद्याचे नागरिक आहेत बरोबर, तर त्यांच्या माध्यमातून हे करावं लागेल. फक्त ही त्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची किंवा नगरसेवकाची किंवा नगरपालिकेची ही जबाबदारी आहे असं नसून, आपण जर आता विचार केला तर नवीन घनकचरा व्यवस्थापनाचे 2016ला नियम आलेले आहेत आणि त्यामध्ये जो कचरा निर्माण करणारा आहे तोच सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि त्यांनी ती व्यवस्था करणे गरजेचं आहे. त्यामुळं घरात होणारा कचरा त्याचं सेग्रिगेशन आपण ओला कचरा, सुका कचरा असं जर केलं तर ओला कचरा वेगळा जाईल, महानगरपालिकेच्या मार्फत त्याच्यावर प्रक्रिया होईल आणि त्यायोगे की सार्वजनिक ठिकाणी हे कचरा येणार नाही आणि सर्वांचं जर सहकार्य लाभलं, हे निश्चितच म्हणणं सोपं आहे पण ह्याला थोडा वेळ लागणार आहे आणि आपल्या सर्व घटकांनी ह्याला सहकार्य करणं आवश्यक आहे. थोडक्यात हाच आहे की सगळ्यांनी एक नागरिक म्हणून, म्हणजे आपण ज्या समाजात राहतोय त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं, ही जरी भावना प्रत्येकाच्या मनात आली तर मला वाटतं सगळेजण अगदी सकारात्मकतेने ह्या अभियानामध्ये भाग घेतील. आणि जसं शाळेमध्ये तसा स्वच्छता हा एक संस्कार आहे हे मनात जर समजा मला वाटतं बिंबवलं तर खऱ्या अर्थानं हे अभियान यशस्वी होईल, नाही का? याच संदर्भात आणखी माहिती घेण्यासाठी आपण दूरध्वनीद्वारे संपर्क साधलेला आहे नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त समीर उन्हाळे यांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद मॅडम. काय सांगाल सर या अभियानाविषयी? एकंदरीत स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे शहरी भागामध्ये सार्वजनिक आरोग्यासाठी आणि पब्लिक हेल्थ इंटेलिजन्ससाठी फार मोठी क्रांतिकारी पाऊल असं घडत आहे आणि याच्यामध्ये लोकांचा सहभाग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय. नांदेड हे मराठवाड्यामधलं एक महत्वाचं शहर आहे. 5.5 लाखाची सेन्सस 2011ची लोकसंख्या आहे आणि याच्यामध्ये हागणदारी मुक्तीसाठी आमच्या सर्व ज्या काय वस्त्या आहेत, गरीब वस्त्या, त्यामधून खूप चांगल्या प्रमाणामध्ये सहभागी लोक होत आहेत. विद्यार्थी आणि कॉलेजमधले विद्यार्थी, शाळेतले विद्यार्थी यांच्या माध्यमातून सुद्धा हागणदारी मुक्ती करण्यासाठी एक खूप मोठी चळवळीच्या स्वरूपात नांदेड शहरामध्ये काम चालू झालेलं आहे आणि एकंदरीतच महाराष्ट्र राज्याचा नागरी भाग हा ऑक्टोबर 17 पूर्वी हागणदारी मुक्त करायचं जे ध्येय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि नगरविकास विभागाने घेतलेलं आहे, त्यासाठी निश्चितपणे नांदेड आणि त्याचबरोबर मराठवाड्यामधले इतर सर्व शहरं जे त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करतील आणि ओपन डेफिकेशन फ्री म्हणून नांदेड शहर आणि इतर शहरं देखील आम्ही निश्चितपणे घोषित करू शकू, त्याबद्दल आमचे लोकप्रतिनिधी, रहिवासी, विद्यार्थी आणि कर्मचारी अधिकाऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे. बरोबर. धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. आपण समीर उन्हाळे यांच्याशी संपर्क साधला होता आणि सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की नागरिकांनी स्वतःहून सहभागी होणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी तशी मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आणि यामध्ये मगाशी सरांनी मुद्दा उपस्थित केला होता की महिलांच्या बाबतीत हा थोडासा एक अडथळा होऊ शकतो किंवा अडचण आहे रात्रीच्या वेळी जेव्हा शौचालयाला जाताना. तर मग काय आहेत महिलांच्या समस्या आणि एकंदरीत त्याच्यासाठीचे प्रयत्न, आपण काय सांगाल मॅडम? टॉयलेट बांधकामाच्या वेळी ज्या वेळेला खऱ्या अडचणी ज्या समोर आल्या त्या महिलांच्या बाबतीमध्ये मॅक्झिमम अडचणी होत्या. त्यामध्ये आता सरांनी जसं सांगितलं की जर वैयक्तिक शौचालय बांधायचे पण त्याला जागेची जर कमतरता असेल तर ते बांधायचं कुठं, अशा वेळेला सामुदायिक शौचालयावरती अवलंबून राहावं लागतं. मग हे असताना जर ते तिथं जर लाईटचीच व्यवस्था नसेल तर रात्रीच्या वेळेला कसं बाहेर पडायचं हा महिलांच्या समोरचा मोठा प्रश्न होता.
अशा वेळेला ज्या ठिकाणी लाईट्स नाही त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करणं हे खूप महत्त्वाचं आहे. किंवा वैयक्तिक शौचालय आपण बांधू शकत नाही तर सामुदायिक शौचालयाची उपलब्धता हे नगरपालिकेनं काम करणं खूप महत्त्वाचं आहे. मग वाईमध्ये तर काम करत असताना मी आवर्जून सांगू इच्छिते की याच्यामध्ये महिला बचत गटांची खूप मदत झाली. अनेक महिला पुढे त्याच्यामध्ये आल्या की त्यांना आम्हाला माझ्या घरामध्ये टॉयलेट्स नाही आणि मला ते बांधून घ्यायचे अशी मागणी महिलांची त्याच्यामध्ये होती. मग अशा महिलांना आम्ही तात्काळ त्याच्यामध्ये पुढची कारवाई करून अनुदान उपलब्ध करून दिले. इव्हन त्यांच्या ज्या काही समस्या होत्या, इव्हन टॉयलेट बांधायचे पण त्याची साईज काय असावी, इव्हन त्याचं सेप्टिक टँक कुठल्या प्रकारचा असावा, त्याची साईज काय असावी, याचं तांत्रिक शिक्षण हे त्यांना अजिबातच नव्हतं. आणि जे गौंडी वगैरे होते ते सुद्धा प्रशिक्षित नव्हते. मग अशा वेळेला नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही गौंडी प्रशिक्षण दिलं. जे कोणी इंजिनियर आहेत त्यांचे एक वर्कशॉप आयोजित केलं होतं आणि एक आराखडा तयार केला होता. तोच आराखडा त्यांची जागेची उपलब्धतेनुसार नगरपालिकेने त्यांना प्रोव्हाइड केला. शिवाय जे बांधकामाचं साहित्य ते त्यांना तात्काळ कसं मिळेल याच्यासाठी देखील नगरपालिकेनं मदत केली. त्यामुळे त्या महिलांना तात्काळ आपल्याला टॉयलेट बांधून घेता आलं. दुसरा विषय असा की बऱ्याचदा शहरामध्ये चौकाच्या ठिकाणी वगैरे काही तरुण मुलांचा त्रास वगैरे होतो. अशा काही महिलांच्या किंवा मुलींच्या वगैरे अडचणी होतात. तर याच्यासाठी त्या गल्लीतील किंवा त्या आळीतील ज्या संघटना आहेत, गणपती मंडळ वगैरे आहेत, त्यांची त्याच्यामध्ये मदत घेता आली. त्या लोकांची त्या ठिकाणची मदत घेऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला. शिवाय जास्त लांब न जाता तात्काळ त्याच ठिकाणी कम्युनिटी टॉयलेट कसं उपलब्ध करून देता येईल म्हणून नगरपालिकेनं प्रयत्न केले. आणि आता मला सांगायला आनंद होतोय की 4 ठिकाणी आमचे कम्युनिटी टॉयलेट उपलब्ध आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत. एक तर गणपती घाटावरती अनेक पर्यटक येत असतात, त्या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था नव्हती, परंतु आता आमचं ते काम 90% पूर्ण झालेलं आहे आणि 10% आता या 15 दिवसामध्ये पूर्ण कंप्लीट होत आहे. शिवाय काही महिला अशा आहेत की त्यांनी स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवून टॉयलेटसाठीचं कमी पडणारं अनुदान त्या ठिकाणी उपलब्ध केलं. शासनाचे मिळालेले 12,000, नगरपालिकेने दिलेले 10,000, सुरुवातीला आम्ही 5,000 देण्याचा ठराव केलेला होता. परंतु ज्यावेळेला स्वच्छ भारत अभियान सुरू झालं त्यावेळेला आणखी त्याच्यामध्ये 14 वित्त आयोगामधून 5,000ची भर घातली आणि 22,000 रुपये नगरपालिकेनं टॉयलेट बांधकामासाठी उपलब्ध करून दिलं. मग त्याच्यामध्ये देखील जरी कमी पडत असतील तर महिलांनी याच्यासाठी ज्या वित्तीय संस्था आहेत लघु कर्ज देणाऱ्या त्याच्यातून कर्ज घेतलं. असे 5 बचत गट माझ्याकडे आहेत की त्यांनी त्या लघु संस्थांकडनं, वित्तीय संस्थांकडनं कर्ज घेतलं. काही महिलांनी स्वतःचं मंगळसूत्र ठेवून बँकेमध्ये ठेवून त्याच्यामधून मिळणारे जे पैसे आहेत किंवा अनुदान आहे त्याच्यातून पूर्ण टॉयलेट केलं. ज्या वेळेला 2 ऑक्टोबर 2015ला पहिल्या 19 शहरं ओढे फ्री झाली आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळाला. त्याच्यामध्ये वाई पण होतं आणि महाबळेश्वर पण होतं. पण त्यावेळेला आपल्या सेक्रेटरी मॅडम नगरविकास माननीय मनीषा म्हैसकर मॅडम यांच्या प्रयत्नानं ज्या 3 महिलांनी या टॉयलेट बांधकामासाठीचं काहींनी स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवलं. एका मुलीनं तर लग्नामध्ये मला रुखवत नकोय किंवा भांडी वगैरे नकोय पण मला टॉयलेट द्या म्हणून आपल्या पालकांकडे हट्ट केला आणि तो तिला दिला गेला. अशा 3 महिलांची स्वच्छता दूत म्हणून याच्यासाठी नेमणूक केली गेली. पूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी हा एक आदर्शच होता आणि त्यांच्याकडे पाहूनच बाकी शहरांमधून ज्यांना टॉयलेट्स नाहीत अशा महिला देखील पुढे येत आहेत. वा वा वा, खरंच ही खूप एक अभिमानाची गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि या महिला एक आदर्श आहेत सगळ्याच महिलांसाठी आणि एकंदरीतच सगळ्या नागरिकांसाठी असं पण म्हणू शकतो. कारण का यामध्ये प्रत्येकाने सहभाग घेतला तरच हे अभियान यशस्वीपणे पुढे जाऊ शकेल, नाही का? जसं सर म्हणालात तसं की 2017 हे एक टार्गेट आहे असं पण म्हणू शकतो की पूर्ण स्वच्छता अभियान यशस्वीपणे ही चळवळ चालू होण्यासाठी किंवा पूर्ण होण्यासाठी. तर काय आहेत पुढच्या योजना या अभियानांतर्गत? यामध्ये एखादं शहर नुसतंच हागणदारी मुक्त झालं असं डिक्लेअर करणं हा एक भाग झाला आणि त्यानंतरचा एक महत्वाचा भाग आहे तर ते सातत्यपूर्ण त्या ठिकाणी ती दर्जा राहणे. बरोबर. आणि त्या दृष्टिकोनातून जी शहरं हागणदारी मुक्त झालेली आहेत त्या शहरामध्ये पुन्हा असे प्रकार घडू नयेत या दृष्टीने मॉनिटरिंग करणं अतिशय महत्वाचं आहे. एखादं शहर हागणदारी मुक्त करताना राज्य शासनाने जे काही प्रोटोकॉल निर्माण केलेला आहे, कार्यपद्धती दिलेली आहे, त्यामध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराव, त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी आणि त्यानंतर राज्यस्तरावरून काही NGO, काही पत्रकार यांच्या मार्फत पाहणी, असे 3 टप्प्यातून जावं लागतं.
आणि ते सगळं झाल्यानंतर तो राज्यासाठी ODF म्हणून किंवा ओपन डेफिकेशन फ्री सिटी म्हणून आपण त्याला देतो. नुकतंच या जुलै महिन्यामध्ये केंद्र शासनाने काही प्रोटोकॉल अजून मोठ्या प्रमाणावर त्यात ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये ते शहर डिक्लेअर करत असताना त्या शहरातील ज्या शाळा आहेत त्यामधील विद्यार्थी पहिली म्हणजे आपण KG पासून 4थी पर्यंतचे विद्यार्थी त्यांचं अंडरटेकिंग घेणं, त्यांच्या पालकाचं अंडरटेकिंग घेणं की मी माझं पाल्य हे शौचालय वापरतोय, म्हणजे घरी वापरतोय आणि शाळेमध्ये वापरतोय. त्याचबरोबर शहरातल्या जे बचत गट आहेत आणि त्यांचे सभासद आहेत तर त्या बचत गटाच्या सभासदांनी सुद्धा अंडरटेकिंग देणं की आम्ही स्वतः ते बचत गट वापरतोय, बचत गटातले सदस्य वापरतायत, अशा प्रकारचं अंडरटेकिंग देणं. आणि त्याचबरोबर त्या वॉर्डच्या नगरसेवकांनी सुद्धा की माझ्या वॉर्डमध्ये हे संपूर्ण शौचालय वापरले जातंय अशा प्रकारचं डिक्लेरेशन अपेक्षित आहे. आणि त्यानंतर ज्या वेळेला त्या नगरपालिकेचा ठराव होईल तो ठराव केंद्र शासनाकडे गेल्यानंतर केंद्र शासनाने एक त्रयस्थ संस्था म्हणून QCI म्हणून एक नेमलेली आहे आणि त्या संस्थेमार्फत स्वतंत्रपणे त्या शहराची पाहणी होणार आहे आणि त्यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे त्याची पडताळणी होऊन त्या शहराला स्वच्छ शहर म्हणून दर्जा प्राप्त केला जाणार आहे. त्यामध्ये हे स्वच्छता प्रमाणपत्र जसं ISO प्रमाणपत्र असतं तसं त्या शहराला प्राप्त होणार आहे आणि प्रत्येक 6 महिन्यानंतर तो दर्जा त्याने टिकवलाय का नाही याची सुद्धा पाहणी ती त्रयस्थ संस्था करणार आहे. म्हणजे आपण एकीकडे ही व्यवस्था तयार करत असताना त्याच्यात सातत्य आणि शाश्वतता राहील या दृष्टीने शासनाने प्रयत्न केलेले आहेत. या संदर्भात वैयक्तिक शौचालय आणि घनकचरा व्यवस्थापन ह्या थोड्या जवळच्या बाबी आहेत आणि त्यामध्ये ह्या स्वच्छ भारत मिशनमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी सुद्धा केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होणार आहेत. आतापर्यंत 8 शहरांचे सविस्तर प्रकल्प अहवाल ही शासनाने मंजूर केलेले आहेत. बरं. आणि 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत संपूर्ण शहरासाठी घरातील कचऱ्याचं सेग्रिगेशन, त्याची वाहतूक, महानगरपालिका स्तरावर वाहतूक आणि त्याचं प्रोसेसिंग अशा प्रकारे शास्त्रीयदृष्ट्या त्या कचऱ्याची विल्हेवाट करण्याचं नियोजन शासनाचं आहे. आणि हा महत्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र स्तरावरून राज्य स्तरावरून अतिशय प्राधान्याने याकडे पाहिलं जातं. या विभागाच्या सचिव माननीय मनीषा म्हैसकर मॅडम, माननीय मुख्यमंत्री महोदय या कार्यक्रमासाठी ह्याच्या आढाव्यासाठी फार चांगला वेळ देत आहेत आणि त्याच्यामुळं हे नागरी भागातील जे कचऱ्याचं आणि शौचालयाचं चित्र आहे ते निश्चितपणे बदलणार आहे अशी मला आशा आहे. वा वा वा. आणि जे आपलं टार्गेट आहे 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत मला वाटतं हे नक्कीच सगळ्यांच्या प्रयत्नांत यशस्वी होऊ शकेल, नाही का? याच स्वच्छ महाराष्ट्र अभियानाविषयी आणखीन जाणून घेण्यासाठी आपण दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे कोल्हापूरचे स्वच्छता दूत भारतदादा पाटील यांच्याशी. सर नमस्कार. हॅलो सर नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. आपण स्वच्छता दूत म्हणून कार्य करत आहात तर आपला अनुभव आम्हाला सगळ्यांना ऐकायला नक्कीच आवडेल. काय सांगाल सर? स्वच्छ भारत अभियानामध्ये आज आपल्या देशामध्ये अजूनही उघड्यावर 60% लोक, भारतीय लोक हागायला जातात, संडासला जातात. मी हागणे हा शब्द वापरतो कारण स्वच्छ आणि शुद्ध भाषेपेक्षा माणसाची जवळची भाषा बोललेली माणसांना आवडते. आणि आज या 21व्या शतकामध्ये उघड्यावर जाणं ही प्रथा, ही माणसाला लागलेली पिढ्यानपिढीची सवय आहे. ही सवय कुठेतरी मोडली पाहिजे, बंद झाली पाहिजे. ही एक काळाची गरज आहे. आणि यासाठी आज आपण सरकारने 12,000 रुपये द्यायचं मान्य केलं, पण तरी सुद्धा माणसं अजून तेवढ्या प्रमाणात यावी तेवढ्या प्रमाणात समोर येत नाही आणि ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आज माणसाची मानसिकता बदलणं ही काळाची गरज आहे. जर माणसाची आम्ही मानसिकता बदलली तरच हे स्वच्छ भारत अभियान पूर्ण होऊ शकतं. हा माझा गेल्या 10 वर्षातला स्वतःचा अनुभव आहे. कारण मी गेली 10 वर्ष ह्या स्वच्छ भारत अभियानामध्ये पूर्ण महाराष्ट्र, बाहेरचे 8-10 राज्य याच्यामध्ये सातत्यानं फिरत राहतो, काम करत राहतो, प्रबोधन करत राहतो.
आज ही काळाची गरज आहे की प्रत्येक माणसाला अवेअरनेस वाढला पाहिजे या स्वच्छतेच्या बद्दलचा. स्वच्छता ही एक जीवनशैली आहे, हा एक संस्काराचा विषय आहे आणि ही जीवनशैली बदलवत असताना माणसाच्या जीवनामध्ये एक मागची जुनी घाणेरडी सवय आहे ही सोडून द्यायची आहे आणि नवी सवय आपण आत्मसात करायची आहे. सरकार याविषयी 12,000 रुपये देत आहे, ही एक आपल्याला मदत आहे, एक सपोर्टिव्ह योजना आहे. पण आपण मात्र आपला देश हगणदारी मुक्त करणं, स्वच्छ करणं, आपलं महाराष्ट्र राज्य हगणदारी मुक्त करणं, स्वच्छ करणं, ती कुठंतरी त्या संतांच्या आत्म्याला शांती लागेल, शिवाजी महाराजांच्या आत्म्याला शांती लागेल, महात्मा गांधीजींच्या आणि गाडगे बाबांच्या आत्म्याला शांती लागेल, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. धन्यवाद सर, आपण आपलं अमूल्य मत आमच्या या कार्यक्रमामध्ये दिल्याबद्दल. याच विषयी आणखीन मार्गदर्शन करण्यासाठी आपण दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे वेंगुर्ला नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. काय सांगाल सर या अभियानाविषयी? हे जे हगणदारी मुक्त जे अभियान आहे याच्यात लोकांचा सहभाग महत्वाचा आहे आणि लोकांना हे आपल्यासाठी राबवलं हे महत्वाचं वाटणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आम्ही वार्डनिहाय आमचे संबंधित नगरसेवक, स्वच्छता आणि कर्मचारी यांची नेमणूक केली आणि त्या माध्यमातून दररोज जनजागृती आणि दररोज त्याचा आढावा घेतल्यामुळं कामाला गती आली आणि अवघ्या 3 महिन्यात 200 पेक्षा जास्त टॉयलेट बांधून झाले. आणि या सवयीत बदल होण्यासाठी गुड मॉर्निंग पथक त्याची नेमणूक करून आम्ही लोकांमध्ये त्याची सवयीत बदल घडवून आणला. तर सगळ्यात महत्वाचं आहे याच्यात सातत्य आणि प्रत्यक्ष लोकांचं मत परिवर्तन करण्यासाठी पाठपुरावा दैनंदिन करणं गरजेचं आहे. बरोबर. धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. जसं रामदास कोकरे सर म्हणाले की शासन स्तरावर तर बरेच प्रयत्न चालू आहेत आणि त्या निधीविषयी जाणून घ्यायचं आहे, पण त्यापूर्वी त्यांनी हाच मुद्दा उपलब्ध केला की सातत्य हवं त्या प्रयत्नामध्ये आणि अर्थातच लोकांचं मत परिवर्तन करणं फार गरजेचं आहे. तर याविषयी काय सांगाल तुम्ही? केंद्र शासनाने हे जे मिशन आहे स्वच्छ भारत मिशन, यामध्ये 2 ऑक्टोबर 2014 ते 2 ऑक्टोबर 2019 हा 5 वर्षाचा स्पॅन निश्चित केलेला आहे. त्यामध्ये केंद्र शासनामार्फत जवळजवळ 1700 कोटी अनुदान हे राज्याला मिळणार आहे. बरं. आणि त्यामध्ये वर्षनिहाय जर आपण पाहिलं तर प्रत्येक वर्षाला जो निधी आहे तो नियतव्यय केलेला आहे. त्यामध्ये राज्य शासनाला 25% रक्कमही त्यामध्ये टाकायची आहे. म्हणजे यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्धता आहे. राज्य शासनामार्फत जे काही प्रयत्न चालू आहेत त्यामध्ये वैयक्तिक शौचालयासाठी प्रत्येक कुटुंबाला 4,000 रुपये केंद्र शासनाचं अनुदान आणि राज्य शासनाचं 8,000 रुपये अनुदान हे देण्यात येतं. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी असं आढळून आलं की ही अनुदान देऊन सुद्धा काही रक्कम कमी पडत आहे. म्हणजे काही नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळं शौचालय बांधण्याला अडचण येत आहे. तर राज्य शासनाने त्या नगरपालिके किंवा महानगरपालिकेला 14व्या वित्त आयोगातून किंवा त्यांच्या निधीमधून किती जादा रक्कम टाकायची हे स्वातंत्र्यही त्यांना दिलेलं आहे. त्यामध्ये काही नगरपालिकांनी 8,000 हजारापर्यंत वैयक्तिक शौचालयासाठी अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे. नगरपालिकेने हा निधी उपलब्ध करून देत असताना वैयक्तिक शौचालय बांधकामावर हा प्राथमिकदृष्ट्या मोठा भर दिला जाणार आहे. त्याचं कारण असं आहे की सार्वजनिक किंवा सामुदायिक शौचालयाची निगा राखणं अवघड जातंय. उद्या वैयक्तिक शौचालय केल्यानंतर त्या प्रत्येक माणसाची ती गरज असते आणि तो स्वच्छ ठेवतो. सार्वजनिक म्हणजे कुणाचंच नाही असंही आपण म्हणू शकतो. त्यामुळं हे जर अभियान खऱ्या अर्थाने वैयक्तिक शौचालयाच्या बाबतीत जर यशस्वी झालं तर पुढच्या कालावधीमध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थावर याच्या मेंटेनन्स आणि त्याची निगा दुरुस्ती राखण्यासाठी जो काही निधी खर्च होणार आहे, मॅनपॉवर त्याच्यावर लावली जाणार आहे, ती मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.
या वैयक्तिक शौचालयाबरोबरच सामुदायिक शौचालय, सार्वजनिक शौचालय यासाठी सुद्धा केंद्र शासनाने राज्य शासन निधी उपलब्ध करून दिलेला आहे. फक्त शौचालय बांधकाम आणि त्यासंबंधी अनुदान देऊन भागणार नाही. त्या दृष्टिकोनातून या संपूर्ण अभियानाच्या कालावधीमध्ये माहिती, प्रशिक्षण आणि संवाद या घटकावर, म्हणजे आपण ज्याला IAC म्हणतो, तर त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर तरतूद उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर ही सगळी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा त्यांची क्षमता बांधणी, त्यांच्या क्षमतेमध्ये वृद्धी होणे यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामध्ये शहरातील नगरपालिका, त्याच्यामधील जे काही सॅनिटरी इन्स्पेक्टर पासून इतर जे खाते प्रमुख आहेत त्या सर्वांना प्रशिक्षण देऊन जे सध्या काही आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचीही माहिती दिली जात आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या संपूर्ण नगरपालिकामध्ये, महानगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवक, त्यांचे पदाधिकारी, स्थानिक आमदार या अभियानासाठी अतिशय चांगलं योगदान देत आहेत. आणि निश्चितपणे जोपर्यंत हा लोकप्रतिनिधीचा सहभाग आपल्याला मिळत नाही तर तोपर्यंत कुठलंही अभियान यशस्वी होत नाही असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे अतिशय चांगलं योगदान आम्हाला मिळत आहे. आणि त्यामुळे आपलं हे जे स्वच्छता अभियानाचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे ते खऱ्या अर्थानं सार्थ होईल असं म्हणायला काही हरकत नाहीये, नाही का? आपण अगदी शेवटच्या टप्प्याकडे येऊन पोहोचलेलो आहोत आणि हेच म्हणणं आहे की स्वच्छता अभियान जर यशस्वी करायचं असेल तर अर्थातच लोकांची मानसिकता आणि मतपरिवर्तन करणं ही खरं तर काळाची आता गरज आहे. अगदी थोडक्यात तुम्ही काय सांगाल आमच्या सगळ्या प्रेक्षकांना? सर्वांचा सहभाग ही खूप महत्वाची गोष्ट आहे. वेल मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यावरती रेग्युलर मॉनिटरिंग हे देखील खूप महत्वाचं आहे. हे जर केलं तर मला हे वाटतं की हे अभियान यशस्वी व्हायला काहीच हरकत नाहीये. त्यामुळे ही चळवळ होऊन जाईल. त्यामुळे लोकसहभागामध्ये सर्वांना विश्वास दाखवून त्याच्यामध्ये सहभागी करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. आणि जसं मॅडम तुम्ही म्हणालात तसं की मॉनिटरिंग अर्थातच सर्वेक्षण होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर त्याविषयी सर तुम्ही थोडक्यात काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? केंद्र शासनामार्फत 2017 जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये शहरात देशातील 500 शहरांचं सर्वेक्षण स्वच्छतेविषयी केलं जाणार आहे. आणि त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील 1 लाखापेक्षा जास्त जे लोकसंख्या असलेली शहरं आहेत अशी 44 शहरं त्यामध्ये आहेत. आणि गुणानुक्रमे त्याच्यामध्ये त्यांचं रँकिंग केलं जाणार आहे. गेल्या वर्षीच्या सर्वेमध्ये 73 शहरांचं सर्वेक्षण झालं होतं आणि पहिल्या 20 मध्ये 6 शहरं हे आपले महाराष्ट्रातले होते. तर मला या सर्वेच्या माध्यमात आणि आपल्या दूरदर्शनच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करायचं आहे की सर्वेक्षण 2017 मध्ये आपण जास्तीत जास्त शहरांनी भाग घेऊन आपलं रँकिंग पहिल्या 20 मध्ये जास्तीत जास्त शहरं यावेत या अपेक्षेसह मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नक्कीच सर. आणि या अपेक्षेला यश हे नक्कीच मिळणार आहे कारण लोकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे जसं म्हटलं तसं. आणि आपण यावर्षी 17वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय त्यामुळे हाच संकल्प करूया आणि हे अभियान खऱ्या अर्थानं यशस्वी करूया, नाही का? कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवायचा आहे. पण त्यापूर्वी उद्याचा विषय काय आहे सखी सह्याद्रीचा तो आपण पाहून घेणार आहोत. उद्याचा सखी सह्याद्रीचा भाग जो आहे तो क्रांती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आहे. 9 ऑगस्टच्या क्रांती ज्योती या विषयाअंतर्गत सहभागी होणार आहेत इतिहास अभ्यासक रोहिणी गवाणकर मॅडम, ज्यांच्याशी तुम्ही दूरध्वनीद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. याशिवाय ईमेल्सद्वारे सुद्धा प्रश्न विचारू शकता. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisahayadri.dd या फेसबुक पेजला भेट देऊन तुम्ही तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. याशिवाय sakhisahayadri@gmail.com या ईमेल आयडीवर मेल्सद्वारे सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. मॅडम आणि सर तुम्ही दोघे इथे आलात आणि या स्वच्छता अभियानाच्या चळवळीविषयी खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.